सूरज माझ्याबरोबर इथे राहील आणि निकी जाईल असं मला शंका आहे. ओके तुला काय वाटतंय काय? कोण तुला आता कोण वाटतंय? out होणार आहे आणि लोकांनी निक्की बघे निक्की. आहे. पण आता या मोमेंटला खूप जिगरा लागतो कारण धाकधूक आहे मनात. जसं ते टर्न टेबल फिरायला लागेल ते 70 दिवस आठवतील तुम्हाला. कुठे आपण आपला जिगरा दाखवला, कुठे आपण जिगरा दाखवायला कमी पडलो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवतील. तर आता बघूया. आपण म्हणतो ना जिगर नाही जिगरा थांब के अभी आपको आगे बढ़ना है. तर हे टर्न टेबल सुरू करण्यासाठी मी आलिया यांना विनंती करतो की त्यांनी काउंटडाऊन द्यावं. 3, 2, 1 हा टर्न टेबल सुरू होईल आणि ज्या सदस्याच्या समोर तो बाहेरचा दरवाजा असेल त्याचा प्रवास आज इथेच संपेल. आलिया साथ में करें. ओके 3, 2, 1. गुड लक, ऑल द बेस्ट. थैंक यू सर. बेस्ट ऑफ लक अभिजीत. शुभेच्छा सूरज. धन्यवाद सर. निकी गुड लक. थैंक यू सो मच सर. थैंक यू. सूरज काय वाटतं तुमच्या थांबणार आहे का? नाही 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 मध्ये बाई. निकी हो सर. खरोखर भारी खेळली आहे नाही पण. आपला इथे संपतोय. हो सर मला माहिती होतं सर. व्हेरी वेल प्लेड निकी. थैंक यू सो मच सर. थँक्यू. खरोखर टाळ्या वाजवल्या. टाळ्या वाजवा. 3 अरे तू काय रडालीस का काय काय? तुमचे बरेचसे बाई, fans आहेत ऐकत राहायचं जे नसतं तुम्हाला आता. vote करून इथपर्यंत पोहोचवलं. हा त्यांच्या तुम्ही आज टॉप 3 मध्ये येऊन पूर्ण केलेले आहेत. हो हा हो तुम्ही आपल्या नावाची पाठी घ्या, हो सर. त्यांना भेटा. हो सर. मी तुमची स्टेजवर वाट पाहतोय. जी सर. हो आणि आल्या वेदांग आणि वासन इथे आलेत त्यांचे मी आभार मानतो हो. की ही जी महत्वाची जी चक्रव्यूह आणि टर्न टेबल आणि हे जे एलिमिनेशन याच्यामध्ये आमची मदत केली त्याबद्दल खूप खूप आभार आपले. खेळात जे लॉयल असतात तेच रॉयल असतात. असेच 2 रॉयल हिरो आता एकमेकांना चॅलेंज देणार आहेत. यातले एक आहेत सुरांचे बादशाह तर दुसरे आहेत डायलॉग मधले कुली किंग. एकाने या घरात संयम कसा टिकून ठेवायचं याचं उदाहरण सेट केलं तर दुसऱ्याने झापूक झुपूक करत महाराष्ट्राला वेड लावलं. दोघांनीही या घरावर खूप प्रेम केलं आणि आता हे दोघेही या घरात एन्जॉय करणार आहेत त्यांचे शेवटचे क्षण. स्वागत करूया अभिजित सावंत आणि सूरज चव्हाण यांचं. तुम्हाला पण वाटतंय? सूरज चव्हाण. काय रे 70 दिवस झालं काय बघायला लागलायस तू? काय कळालं का नाही तुला? कोण आहे ना? आता डीपी लावलं होतं मला. आता ते बाहेर गेलं म्हणल्यावर सूरज चव्हाण. कशा आहे गाडी? हा आण की बडे आण. जा झाडून. जिंकलंच रे भावा. हा ना हा ना. आण तर झोपू का झोपू.
हान नागिन हे सप्लायचे बुवा तर मंडळी चला फॉर द लास्ट टाइम इथून भेटूया आपल्या या सीझनच्या 2 दमदार कंटेस्टंटला. अभिजित, सूरज, नमस्कार सर. नमस्कार. अगदी एक पाऊल दूर आहात बिग बॉस अनेकदा सांग बघूया तुला कोण वाटतंय प्लीज गार्डन एरियामध्ये या. पहिला कोण वाटत बिग होतं बॉस तुम्हाला बोलू डीपी इच्छितो. दादा आता कोण वाटतंय डीपी तुझा बाहेरूनच म्हणल्यावरती सुरत चव्हाणच. ओके अभिजित आणि सूरज या घरात अनेक कठीण कार्यांना अनेक कठीण क्षणांना आपण सामोरे गेलात, परंतु आत्ताचा हा क्षण माझ्यासाठी सर्वात कठीण असा क्षण आहे, कारण आज हा खेळ संपणार आहे. हे घर बंद होणार आहे. आज या घरावरून नजर फिरवताना मला घराच्या प्रत्येक कोपऱ्यात घरातील सर्व सदस्य दिसतायत. दिसतंय त्यांचं लढणं, त्यांचं भिडणं, त्यांचं रडणं आणि त्यांचं हसणं. या मानवी भावभावनांच्या खेळाला जेव्हा चक्रव्यूहाची साथ लाभली तेव्हा हा आतापर्यंतच्या बिग बॉस मराठीच्या इतिहासातील सर्वात मोठा ठरला. या चक्रव्यूहाला रडायला लागलेस ग अनेक बाई काय हा प्रकार परंतु हे त्यांच्या देवा. आज आपण दोघं पोहोचला आहात या चक्रव्यूहाच्या अंतिम टप्प्यात, जिथे आपण दोघं केवळ एक पाऊल दूर आहात बिग बॉस मराठीच्या ट्रॉफी पासून. अभिजित आणि सूरज, आपण जेव्हा या घरात प्रवेश केला तेव्हा सूरज आपण होतात एक रील स्टार आणि अभिजित आपण होतात एका सिंगिंग रियालिटी शो मधील नावाजलेलं नाव. अभिजित मी बाहेर परंतु खेळाय सूरज, शेवट आपण आपल्या गुलीगत पॅटर्नमुळे, तर अभिजित आपण आपल्या संयमी खेळाने, सुस्वभावाने जगभरातील प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर केलं आणि त्याची पोचपावती म्हणून आपण आज ठरला आहात बिग बॉस मराठीच्या या सीझनचे टॉप 2. धन्यवाद. खर तर हा एक अभिमानाचा क्षण आहे. ही एक परंपरा आहे जिथे टॉप 2 घराचे दिवे बंद करून वाटचाल करतात त्या दिमागदार ट्रॉफीकडे. परंतु माझ्यासाठी हा खूप भावनिक क्षण आहे, कारण उद्यापासून आपल्यातील कोणीच या घरात नसेल. असेल तो फक्त दिवे बंद झाल्यानंतरचा अंधार. तरीही एका गोष्टीसाठी मी खुश आहे, कारण त्या अंधाराच्या दुसऱ्या बाजूला आहे एक सूरज, तर दुसऱ्या बाजूला आहे ज्याच्या नावातच जीत आहे. त्यामुळे आपल्या भवितव्यासाठी आणि या ग्रँड फिनालेसाठी मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. सूरज, आपल्याला इथे पाहून मला मॅक्सिमम आनंद झाला आहे. आणि अभिजित, खर तर आत्ता माझी मनस्थिती आपल्या गाण्यासारखीच झाली आहे.
लफ्जों में कह ना सकूं, बिन कहे भी रह ना सकूं, पण तरीही एकदा शेवटचं म्हणावंच लागेल. बिग बॉस शेवटचा आदेश देत आहेत. म्हण बाबा म्हण. सूरज आणि अभिजित, मला हे गाणं कुणाला माहित नव्हतं, हे बघायला आल्या माहिती झालं. बिग बॉसच्या घराचे दिवे बंद करावे आणि आपल्या नावाची पाटी घेऊन बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा. बिग बॉस, तुम्हाला लई मिस करते. तुमचं घर आमच्या घरात काजत कोण नाही. बिग बॉस, तुम्हाला लई मिस करीन मी. लई म्हणजे लई. हे घर लई आठवण मला. लई म्हणजे लई आठवण मला घरी. लई पूर्ण इच्छा जायची नाही, पण आता काय जायला लागणार नाही. पण तुम्हाला लई मिस करेन. आणि माझ्या मला बिग बॉसचं नाव उत्तर हृदय कोण द्यायचं आणि काळजा कोण द्यायचं तुमचं नाव. Thank you, Big Boss. Thank you. Thank you, Big Boss. नवीन आयुष्य शिकवायला थँक यू. नवीन गोष्टी शिकवायला थँक यू. नवीन गोष्टी तुम्ही शिकवल्या बिग बॉस. आयुष्यात नवीन नवीन गोष्टी शिकवायला थँक यू बिग बॉस. लई शिकलो. तुमच्या यशाचा रस्ता कठीण असतो, पण तो यशाकडेच जातो. हे तुम्ही दाखवलं बिग बॉस. बिग बॉस धन्यवाद. धन्यवाद. तुमचे खूप आभार. मला पोचला आणि आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया बिग बॉस मराठीच्या या सुपरहिट सीझनच्या 2 सुपरस्टार्सचं, अर्थात आपल्या टॉप 2 कंटेस्टंट्सचं, सूरज चव्हाण आणि अभिजित सावंत यांचा. घरातले आता सगळेच बाहेर आहेत. मला तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत आणि तुमच्यापैकी एकाला मला ती दिमागदार ट्रॉफी पण द्यायची. त्यामुळे पहिल्यांदा मी तुमचे हात फ्री करतो. तुमच्या दोन्ही पाट्या मी तुमच्या मित्रांकडे देतो. तर मित्रांनो, आता ठरणार आहे या सीझनचा विनर अनाऊन्स करण्याआधी मी मान्यवरांना मंचावर आमंत्रित करतो. सुषमा राजेश, क्लस्टर हेड कलर्स मराठी, कलर्स कन्नड आणि कलर्स तामिळ, वायकॉम 18, तसंच केदार शिंदे, प्रोग्रामिंग हेड कलर्स मराठी, वायकॉम 18. सुषमा मॅम, काय सांगाल या सीझन बद्दल? 10 आठवड्यापूर्वी होतं की हा सीझन गाजणार आणि खरंच गाजला. आणि आपल्यामुळे, आमच्या अमेझिंग कंटेस्टंट्समुळे, आमच्या प्रेक्षकांमुळे आणि सर्वात मोठं म्हणजे आमच्या टीममुळे, कलर्स मराठी आणि एंडमॉल टीम, थँक्यू सो मच. खूप इमोशनल मोमेंट आहे. सो सॉरी, थोड़ा मराठी मेरा वीक भी है, बट
थँक्यू दिस अगदी छान मराठी बोलतो तुम्ही. थँक्यू. हा केदार भाऊ, हा सीझन खरोखर गाजला, सुपरहिट झाला, ब्लॉकबस्टर झाला. काय वाटतंय या सीझन बद्दल? भाऊ, सिनेमा येण्याच्या अगोदर जी भीती असते तशी भीती आधी होती, पण मग तो ब्लॉकबस्टर झाल्यानंतर जो आनंद असतो तो तुम्ही पण अनुभवलाय आणि मी पण अनुभवलाय. पण हे सगळं घडलं या सगळ्यांमुळे. आज या संधीचा एक उपयोग करून एक गोष्ट सांगतो. शेवटी किती हेड ऑफ प्रोग्रामिंग असलो तरी आतला एक लेखक दिग्दर्शक आहे आणि मला इथे सांगायला आपल्याला सगळ्यांना आनंद होतोय की मी केदार शिंदे प्रोडक्शन्स आणि जिओ स्टुडिओज तर्फे मी एक नवा पायपण भारी देवानंतरचा सिनेमा करतोय, ज्याचं नाव आहे झापूक झुपूक आणि हिरो आहे सूरज चव्हाण. सपला विषय भावा. सूरज, अभिनंदन. अरे वा, खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. वा, काय सुरुवातच आजची एवढी छान झालेली आहे. आता पुढील मान्यवरांना मी आमंत्रित करतो. डॉक्टर रेणू गाडगीळ, डायरेक्टर ऑफ PN गाडगीळ आणि सन्स लिमिटेड, त्यांचं मी मंचावर स्वागत करतो. गेली 2 वर्ष कलर्स मराठीच्या बिग बॉस बरोबर पुन्हा गाडगीळ आणि सन्सचं नाव जोडलं गेलेलं आहे आणि यावर्षी सगळ्या महाराष्ट्राने खूप याचा आनंद लुटलेला आहे. सगळ्या खेळाडूंनी इतकं मनपूर्वक त्याच्यात रमले खेळण्यात, तितकंच प्रेक्षकांनाही खूप आनंद दिलेला आहे. त्याबद्दल खूप छान वाटतंय. आणि पुन्हा गाडगीळ आणि सन्सतर्फे गार्गी कलेक्शनमधला डायमंड्स असतात आम्ही विनरला देणार आहोत. गेल्या सीझन पासून आपल्याला साथ लाभली आहे ते आहेत पुन्हा गाडगीळ आणि सन्स, ज्यांनी नाविन्यपूर्ण दागिने घडवण्याची 191 वर्षांची परंपरा आहे आणि ते आजही सुरू आहे. भारतातील पहिल्या 10 सराफी व्यवसायामध्ये त्यांचं नाव असणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. पुन्हा गाडगीळ आणि सन्स परंपरा नाविन्याची, परिपूर्णता दागिन्याची 1832 पासून. आणि आता मी आमंत्रित करतो तुनवाल ई मोटर्सचे मनदीप सिंग चड्डा, सेल्स हेड तुनवाल ई मोटर्स. आपण वाहतुकीबद्दल विचार करण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती घडवून आणणाऱ्या ब्रँडचे आपण सेल्स हेड आहात आणि मनापासून तुमचं स्वागत करतो. 2013 पासून तुनवाल ई मोटर्स हे इनोव्हेटिव्ह, इको फ्रेंडली आणि परवडणारे इलेक्ट्रिक वाहन बनवण्याच्या आघाडीवर आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर्स जे भारतातील स्वच्छ व हिरवेगार भविष्याकडे नेत आहेत. एका वेळी एक राईड, चल तू बेफिकर. मी तुनवाल ई मोटर्सच्या मिस्टर मनदीप सिंग चड्डा यांना विनंती करतो की त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या प्राइस बद्दल त्यांनी काहीतरी सांगा. सगळ्यांना शुभ संध्याकाळ. तुनवाल ई मोटर्स 2013 पासून नेतृत्व करत आहे इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये. हे खूप किफायतशीर गाडी आहे आणि मेन हे इको फ्रेंडली आहे, कारण आजच्या जगात सगळ्यांना इलेक्ट्रिक गाडीची गरज आहे. जसं भारतात पेट्रोल गाड्या असतात, डिझेल असतात, त्यांना तेल आपल्याला बाहेरनं निर्यात करावा लागतो, तसंच इलेक्ट्रिक हे भारतातच तयार होतात आणि हे टोटल मेक इन इंडियामध्ये येते. म्हणून ह्याला आपल्यालाही फायदा आहे आणि आपल्या पृथ्वीलाही फायदा आहे. तर मी सगळ्यांना हेच आगमन करेन की तुम्ही इलेक्ट्रिक जास्तीत जास्त तुनवालची गाडी वापरा. आणि दुसरी गोष्ट, जशी आमच्या कंपनीची लाईन आहे चद्दू बेफिकर, ज्यांनी इलेक्ट्रिक स्कूटरांची वापर केली आहे तो बेफिकरीनं आजपर्यंत वापरता झालेला आहे. थँक्यू मनोजी. आता ती वेळ आलेली आहे आणि आता पाहूया कोण ठरत आहे बिग बॉस मराठीचे हिरो. धकधुक
आवरा राव बीपीच्या गोळ्या संपल्यात माझ्या. तर फायनल अनाउन्स करूया. सिरियस गोष्ट आहे. बिग बॉस मराठी सीझन 5 चा विनर आहे सूरज चव्हाण. संपला होते निकाल लावलेला पहिलाच. झाला निकाल झाला की झाला कोणतं पोरते ते हे बघाय ते भेट केलं हा सूरज सूरज अख्खी घरातली फॅमिली पहिल्या दिवसापासून तुम्ही म्हणत होता की ट्रॉफी तुम्ही घेऊन जाणार. कसं वाटतं? बरं वाटते. मी मानलेलंच मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार म्हणजे जिंकणार. ती माझ्यात पावर होती आणि जिद्द होती. मी मानलेला शब्द 100% खरं होता आणि खरा झाला. ओम नमः शिवाय शिव शंभो हर हर महादेव आई मोरी माता. आता त्यांचा आशीर्वाद आणि माझ्या आपल्या ह्या लोकांचा आशीर्वाद आहे. लय म्हणजे लय. माईक पकडतो तुम्ही हात हलवा. नाही माझ्या फॅन लोकांचं लय आशीर्वाद आहे. त्यांनी मला सपोर्ट केल्याबद्दल त्यांचं मनापासून आभार आहे मानतो. जय हिंद जय महाराष्ट्र. जाऊ दे आता सनकत गाडी फास्टात. हो सर. तुम्ही ठरला आहात रनरअप म्हणजे खरं ही फार मोठी गोष्ट आहे की इतक्या लोकांमध्ये तुम्ही फायनलिस्ट टॉप 2 रनरअप. एक्स्ट्राऑर्डिनरी. व्हेरी वेल प्लेड. एक नंबर भावा मस्त खेळले मस्त खेळले. आय एम प्राऊड ऑफ युअर विजय. तुम्ही खरं म्हणजे स्वतःची गरिमा राखून जो गेम खेळलाय आणि तुम्ही बऱ्याच लोकांना इन्स्पायर केलं. तुमच्याकडे पाहून बरेच लोक म्हणतात की खरंच आपल्याला अभिजीतसारखं वागायला पाहिजे आणि तुम्ही एक इन्स्पिरेशन आहात महाराष्ट्रातल्या जनतेसाठी. आणि कसं वाटतं तुम्हाला? हाऊ आर यू फिलिंग? खूप बरं वाटतंय. जसं मी आता माझं पण मी सांगतो माझ्यासाठी एक वेगळा प्रवास होता. कोण करू शकलं नाही ते बिग बॉस केला. बिग बॉस नाही केलं. या टप्प्यापर्यंत पोहोचणं सगळ्यांना रडवणारी माणसं ती सुद्धा रडली. एवढं मात्र 100%. व्यवस्थित ठेवणं बाळगणं आणि व्यवस्थित गोष्टीने हा टप्पा पूर्ण कम्प्लीट करणं हे सगळ्यात महत्वाचं होतं. ट्रॉफी आमच्या गुलीगतला मिळाली आहे तर आम्हाला आनंदच आहे त्याचा. आम्हाला सर्वांना गुलीगात. ह्यालाच म्हणतात खरी स्पोर्ट्समॅन स्पिरिट. आणि खरंच म्हणजे ह्या घरातले सगळेच लोक मला वाटतं की सूरजसाठी आणि जर अभिजित जिंकले असते तर अभिजितसाठी एवढेच खुश असले असते. आणि मी मानलेलंच हा दादा माझ्यासोबत या. आता सगळं तुम्हालाच माहिती आहे. आम्हाला तर काय एवढंच माहिती आहे की विनर तुम्ही आहात. आणि अभिजित यांच्यासाठी आहे एक खास गिफ्ट. आणि ते गिफ्ट मी डॉक्टर रेणू मॅमला रिक्वेस्ट करतो की प्लीज आपण या आणि अभिजित यांना गिफ्ट द्या. पुणा गाडगे आणि सन्स लिमिटेड यांच्याकडून तुमच्यासाठी त्यांच्या गार्गी बाय PNG च्या खास फॅशनेबल ज्वेलरी खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपयांचं गिफ्ट वाउचर. आणि आता येऊया विनरकडे. सगळ्यात आधी मी पुनवाल ई मोटर्सचे मिस्टर मनदीप सिंग चड्डा यांना विनंती करतो की त्यांनी पुनवाल ई मोटर्सच्या इलेक्ट्रिक स्कूटर ची चावी आपल्या विजेत्या सूरज चव्हाण यांना प्रदान करा. संपलायशी. सूरज चावी एवढी मोठी आहे तर स्कूटर किती मोठी असेल? झपक झुपक आवाज येणार गाडीचा आता त्या. डबल सीट कोणाला घेऊन जाणार? बायकोलाच घेऊन जा. चांगलं आहे. अभिनंदन. स्कूटी
पती आणि बायको दोन्हीसाठी. तसंच मी पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेडच्या डिरेक्टर डॉक्टर रेणू गाडगीळ यांना विनंती करतो की त्यांनी पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड यांच्याकडून दिलं जाणारं खास बक्षीस प्रदान करावं. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड यांची ज्वेलरी खरेदी करण्यासाठी 10 लाखांचा गिफ्ट वाउचर सुरक्षित. हा नक्की बडिओ सपला विषय. प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे आणि क्लस्टर हेड सुषमाजी यांना विनंती करतो की त्यांनी विजेत्याला काय द्यावं? ट्रॉफी. अहो त्याच्या आधी चेक तर घ्या. 14,60,000 रुपयांचा धनादेश प्रदान करावा. चौदा आणि 10 24 लाख झाले. 24,60,000. 1,00,000 1,50,000 1,00,000 गाडी. काय आता हात बिझी आहेत? ठीक आहे हे बाजूला ठेवा का आपण? आणि आता बिग बॉस मराठी ट्रॉफी प्रदान करण्यासाठी मी बोलत आहे स्वतः. भाई ते तुमचाच मान आहे. माझं स्वागत करावं. भाई ते तुमचा मान आहे जरा राव. तुमच्यामुळे तर शोभा आली कार्यक्रमाला या. आणि पुढच्या बिग बॉस सीझन मध्ये पण तुम्हीच पाहिजे. त्याशिवाय मजाच नाही बाई बिग बॉस बघायला. मी दिल्याशिवाय मिळत नाही. झाकपूक झुपूक नाच पहिला त्याशिवाय देत नाहीत बघ. बिग बॉस मराठीचे विनर सूरज चव्हाण. सपला विषय. फोटो एक फोटो काढा होता. एक सेल्फी. आहा मी एवढं म्हणू शकतो की सूरज जिंकल्यानंतर त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्याचा मान हा पहिला माझा होता. तर मंडळी अशा रीतीने ऍक्टिव्ह फील प्रेझेन्स बिग बॉस मराठी स्पेशल पार्टनर संतूर पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड तुलवाली मोटर्स चिंच शेजवान चटणी हायर आणि जेमिनी कुकिंग ऑइल या ब्लॉकबस्टर सीझनचा हॅपी एंडिंग झालं. आज जरी या सीझनचा शेवट होत असला तरी पुढच्या वर्षी असेच कमालीचे कंटेस्टंट्स असेच तुमचे फेवरेट स्टार्स घेऊन आम्ही भेटणार आहोत. आणि तेव्हाही कल्ला तर होणारच. 100%. मला माहित आहे की भाऊची कमिटमेंट म्हणजे पैसा वसूल एंटरटेनमेंट. 1,00,000% भाई. तोपर्यंत बघत राहा कलर्स मराठी. जगत राहा कलर्स मराठी. बाय बाय. गुड नाईट. शुभरात्री.